भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आता बदललेत। पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत। यापूर्वी संजय सावकारे यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्र होती। संजय सावकारे यांची पालकमंत्री पदावरून आता गच्छंती पाहायला मिळते आहे। संजय सावकारे आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणार आहेत। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आता बदललेत। पंकज भोयर यांच्याकडे आता पालकमंत्री पदाची सूत्र नव्याने दिली गेली आहेत। यापूर्वी संजय सावकारे पालकमंत्री म्हणून काम बघत होते। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, आता पालकमंत्री बदललेले आहेत असं समजतंय, अचानक अशा पद्धतीने ही सूत्र काढून घेणं आणि पंकज भोयर यांच्याकडे देणं, याच्या मागे नेमकं काय कारण आहे समजू शकलंय का? महायुतीमध्ये आधी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा कायम असताना आता अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। नेमके पालकमंत्री का बदलले गेले याची अद्याप काही माहिती नव्हती। मागील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले जाण्याची मागणी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील माहिती केली आणि त्याशिवाय आता पालकमंत्री देण्यात आले आणि राज्यमंत्री पंकज यांच्याकडे देण्यात आले। तर संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले। त्यामुळे आता एक चर्चा राष्ट्रपती अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री का बदलले गेले, कारण आपण पाहिलं जशी म्हटल्याप्रमाणे नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये प्रत्यक्ष सुरू आहे। पालकमंत्री पदावर शिंदे दावा केला आहे, तर नाशिकच्या पालकमंत्री पदावर छगन भुजबळ यांना देखील दावा केला। असं असताना आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेले आहेत आणि हे पालकमंत्री ते ठरवताना भाजप परत येतं आणि संजय सावकारेंचं बोलतात ते आता देखील भाजपच्या मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना देण्यात आले। पंकज भोयर यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले। जी सुशांत, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। संजय सावकारे हे बुलढाणा जिल्ह्याचे आता सहपालकमंत्री म्हणून काम पाहतील आणि यापुढे भंडारा जिल्ह्याची पालकमंत्री पदाची सूत्र पंकज भोयर यांच्याकडे असणार आहेत। भंडाऱ्याचे पालकमंत्री आता बदललेत। संजय सावकारे यांच्याकडे आता यापुढे ही सूत्र नसतील। पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री आहेत आणि संजय सावकारे यांच्याकडून मात्र आता पालकमंत्री पदाची भंडाऱ्याची सूत्र काढून घेतली आहेत आणि बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून ते काम बघतील।